तर मग नेक्स्ट आहे आता हा सुद्धा एक विस्तारच आहे की वाय स्क्वेअर प्लस 1 अपॉन वाय स्क्वेअर अनदर ब्रॅकेट मध्ये वाय स्क्वेअर मायनस 1 अपॉन वाय स्क्वेअर. आता एक सिंपल नियम लक्षात ठेवायचा, सगळं नियमावर आधारित आहे. कोणतं सूत्र अप्लिकेबल व्हायला. आता इथे जर पाहिलं आपण तर पहिल्या कंसात ए प्लस बी आहे, दुसऱ्या कंसात ए मायनस बी आहे. याचा निश्चितच काय असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. फक्त फरक काय झाला तिथं ए जो आहे मायनस लिहू आपण, ए च्या ऐवजी कोण आहे वाय स्क्वेअर आणि बी च्या ऐवजी 1 अपॉन वाय स्क्वेअर. बरोबर, या पद्धतीचे गणित आहे. मग आता सॉल्व करत असताना काय करणार तुम्ही, ए स्क्वेअर, ए म्हणजे कोण सध्या सांगा वाय स्क्वेअर आहे, त्याचा काय घ्यायचा आहे तुम्हाला स्क्वेअर घ्यायचा आहे. त्यानंतर मायनस बी स्क्वेअर, बी कोण आहे 1 अपॉन वाय स्क्वेअर आणि त्याचा पण काय घ्यायचा आहे स्क्वेअर घ्यायचा. सो घातांकाचा एक नियम तुम्हाला माहित असेल की x चा घातांक a आणि त्याचाही घातांक b जर असेल तर x चा घातांक a गुणिले b हा आपला घातांकाचा इंडिसेस रूल आहे. या पद्धतीने जर गेलो आपण तर काय येईल सांगा, y चा घातांक किती 4 4 1 चा स्क्वेअर 1 आणि इथे सुद्धा y स्क्वेअर चा जो घातांक आहे तो किती येईल 4 येईल. सो सिंपल एकच नियम इथं फक्त अप्लिकेबल आहे. ओके, देन आफ्टर नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये जर पाहिलं आपण तर पण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती दिली आहे 30. त्यानंतर ए प्लस बी ची व्हॅल्यू दिली 6 आणि ए मायनस बी ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे फाइंड करायची आहे. आता आपल्याकडे एक सूत्र आहे पहा की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आता जे आपण अभ्यासलं त्यामध्ये ए प्लस बी आणि अनदर ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी. आता आपल्याकडे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दिला, ए प्लस बी पण दिला आणि व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची आहे ए मायनस बी. सो ए मायनस बी चा जर आपण फॉर्म्युला तयार केला तर हे ए प्लस बी इथं गुणाकारात आहे, विरुद्ध बाजूला गेल्यावर कसं निघते भागाकारामध्ये. दॅट्स व्हाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ला कशाने डिवाइड करावं लागेल आपल्याला ए प्लस बी ने डिवाइड करावं लागेल. सो हे सूत्र जर आपण वापरलं सोल्युशन मध्ये ए मायनस बी इज इक्वल टू काय आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होल डिवाइडेड बाय ए प्लस बी. सांगा किती व्हॅल्यू आहे 30. ए प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे 6. 6 5 जा 30. दॅट्स व्हाय आन्सर किती असेल त्याचं 5 असेल. नेक्स्ट मध्ये आपण 4x प्लस 2y याचा क्यूब दिलेला आहे आणि मायनस 4x मायनस 2y याचा पण काय दिलेला आहे क्यूब दिलेला आहे. आता याच्या संदर्भात मी तुम्हाला 4 नियम सांगितले होते, पण पुन्हा एकदा सांगतो रूल्स. ओके, इथे लिहितो वाटल्यास. एक लक्षात घ्या, पहिला नियम सांगितलं होता मी तुम्हाला की ए प्लस बी क्यूब आणि प्लस ए मायनस बी क्यूब असं जर असेल तर याचं जे आन्सर आहे ते काय तर 2a क्यूब प्लस 6ab स्क्वेअर. ओके, त्यानंतर दुसरा नियम आहे की ए प्लस बी होल क्यूब मायनस ए मायनस बी होल क्यूब जर असेल तर अशा वेळेस याची व्हॅल्यू काय येते
6a square b plus 2b cube. ओके. थर्ड केस मध्ये a मायनस b जर अगोदर असेल त्यानंतर काय आहे a प्लस b क्यूब. ओके. लक्षात घ्या हा फॉर्मेट आणि हा फॉर्मेट सेम टू सेम आहे, त्याचा आन्सर चेंज होत नाही. त्याचा सुद्धा आन्सर किती येतं 2a क्यूब प्लस 6ab स्क्वेअर. पण चौथा जो फॉर्मेट आहे की a मायनस b होल क्यूब मधून जर आपण a प्लस b होल क्यूब मायनस केला तर इथं काय होतं पहा, हे सर्व राशी जे आहे सेकंड फॉर्म्युला इथे अप्लिकेबल आहे. फक्त इंटरचेंज झाल्यामुळे चिन्ह बदलतात आणि चिन्ह बदलल्यामुळे तर व्हॅल्यू फक्त मायनस मध्ये घ्यायची आपल्याला. मायनस 6a स्क्वेअर b मायनस 2b क्यूब. तर असे 4 रूल्स आहेत. ओके. आता या रूल्स नुसार जर गेलो आपण तर सध्या a ची व्हॅल्यू काय आहे 4x. ओके. सो b ची व्हॅल्यू काय आहे सध्या 2y. ओके. आणि आता आपल्याला विचार करायचा आहे की कोणता फॉर्म्युला या ठिकाणी अप्लिकेबल असेल. पहा इथे एकदा प्लस आहे, त्यानंतर दुसऱ्यांदा मायनस आणि दोन्हीच्या मध्ये मायनस चिन्ह. तर सांगा बरं रूल नंबर किती लागू होईल. रूल नंबर सेकंड लागू होईल. कारण पहा a प्लस b क्यूब आणि मायनस a मायनस b क्यूब. बरोबर आहे ना. मग त्याच्यानुसार जर गेलं तर आन्सर काय आहे 6a स्क्वेअर b प्लस 2b क्यूब. ओके. सो सांगा आता 6 ला 6 घेणार मी, ठीक नाही. नंतर काय आहे a स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 4x चा स्क्वेअर इंटू b म्हणजे कोण 2y. त्यानंतर प्लस 2 इंटू b चा क्यूब. b कोण आहे 2y, त्याचा काय घ्यायचा आहे क्यूब. तो 6 हे काम करू आपण 6 आणि 2 चा मल्टिप्लिकेशन करू. 6 2 चा 12y इंटू 4 चा स्क्वेअर किती आहे 16. नंतर काय येईल x स्क्वेअर प्लस 2 चा क्यूब किती आहे 8. 8 2 चा 16 y क्यूब. नंतर पहा 12 6 चा 72 7 कॅरी करू आपण 12 1 चा 12 आणि 7 19. ओके. सो आणि यामध्ये पहा y आणि x स्क्वेअर जरी असेल तर अगोदर नेहमी काय घ्यायचा x स्क्वेअर नंतर y प्लस 16y स्क्वेअर. दॅट इज द सॉरी 16 चा काय असेल क्यूब असेल. ओके. सो दॅट इज द आन्सर. सो लक्षात घ्या हा एक शॉर्ट ट्रिक आपण सोडवलं, पण शॉर्ट ट्रिक साठी आपल्याला हे 4 रूल्स या ठिकाणी माहित पाहिजे. बरोबर. आणि हे 4 रूल तुम्ही स्वतःहून बी तयार करू शकता. ठीक आहे. लक्षात स्वतःहून पण तयार करता येतात ते जर तुम्हाला एक्सपान्शन माहित असेल. तुम्हाला फक्त 2 गोष्टी माहित पाहिजे. a प्लस b चा होल क्यूब असेल बरोबर, हे त्याचा फॉर्म्युला. त्यानंतर हे जर असेल बस हे 2 फॉर्म्युले जर माहित असेल तुम्ही काय करा यांच्यामध्ये अशा प्रोसेस करा आणि नंतर जे जे कट होतं ते कट करा. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल या रूलचं फॉर्मेशन कसं झालेलं आहे की नाही. म्हणजे या 4 रूलचा जो बेस आहे हे 2 फॉर्म्युले आहेत. ओके. तुला टास्क घरी मी तर तुम्हाला याबद्दल शिकवलेलंच आहे. पुन्हा घरी जाऊन काय करा तुम्ही प्रॅक्टिस करा की या ठिकाणी त्यांच्या विस्तार टाका आणि त्याच्यानंतर शिल्लक काय राहतं ते बघा. जसं की पहा आता मी आता दोघांची काय करतो ऍडिशन करतो. त्या ऍडिशन मध्ये सांगा मला ऍडिशनचा रूल काय असतो बरं. सारख्या किमती काय करायच्या असतात ऍड करायच्या आणि विरुद्ध किमती काय करायच्या असतात मायनस. पाहता इथं ऍडिशन करायला या ऍडिशन मध्ये ए क्यूब किती व्हायला 2a क्यूब. इथं प्लस मायनस कॅन्सल. प्लस प्लस असेल तर ऍडिशन करा. 3 + 3 किती 6
ए बी स्क्वेअर प्लस बी मायनस बी काय झालं कॅन्सल. आणि म्हणून इथं पहा जेव्हा ए प्लस बी क्यूब आणि ए मायनस बी क्यूब यांचं मी ऍडिशन केलं त्याचं थेट उत्तर असं येतं. येते लक्षात. अशी रोज तुम्ही हे 4 घरी प्रॅक्टिस करायचे आज. ओके ठीक आहे. 8 झाले आपल्याकडून 2 प्रॉब्लेम राहिले. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे येऊ आपण. प्रॉब्लेम नंबर 9. चौरसाची बाजू किती दिली आपल्याला 2x मायनस 3 सेंटीमीटर. तर चौरसाचे काय करायचं आहे. आता सोपी गोष्ट आहे की चौरसाचे क्षेत्रफळाचा जो सूत्र आहे आपल्याकडं ते काय आहे साइड स्क्वेअर म्हणजे बाजूचा काय घ्यायचा आहे वर्ग. बाजू आहे 2x मायनस 3 त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर. आता इथे जो फॉर्म्युला अप्लिकेबल असेल तर a मायनस बी होल स्क्वेअर काय करायचं a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. a कोण आहे सांगा सध्या 2x आणि b कोण आहे मायनस 3. चिन्ह सहित घ्यायचं. त्यानंतर सांगा मग आता a चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर घेणार 2x चा स्क्वेअर मायनस 2 इंटू a काय आहे 2x इंटू काय आहे मायनस 3 प्लस b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर मायनस 3 चा स्क्वेअर. ओके सॉरी इथं b3 घ्यावं लागेल आपल्याला कारण चिन्ह सहित घ्यायची गरज नाही. सॉरी कारण ऑलरेडी इथं सबस्ट्रॅक्शन आहे. सबस्ट्रॅक्शन तर फार सिंपल आहे. चिन्ह सहित घ्यायची गरज आहे का नाही थोडस नीट जातं. ठीक आहे मग आता सांगा 2 चा स्क्वेअर किती आहे 4x स्क्वेअर मायनस 2 2 जा 4 3 जा 12x 3 चा स्क्वेअर किती आहे 9. दॅट इज द आन्सर. लास्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. x प्लस 9 x मायनस 7. सिंपल सूत्र लागू आहे आपलं x प्लस a x प्लस b असेल तर काय सांगितलं x स्क्वेअर प्लस 2x मायनस. ओके प्रॅक्टिस झाली तुमची काय अडचण नाही. सांगा काय x स्क्वेअर प्लस a प्लस b पण मायनस असल्यामुळे काय होणार मायनस आणि प्लस 9 इंटू मायनस 7 ब्रॅकेट मध्ये घ्या. 9 मधून 7 गेल्यावर किती राहतील 2x प्लस मायनस 9 7 जा 63. दॅट इज द